समुद्र किनाऱ्यावरती एक छोटंसं गाव होतं. त्या गावामध्ये एका छोट्या झोपडीत एक मच्छीमार राहायचा. त्या मच्छीमाराच्या कुटुंबात 4 जण होती. एक त्याची म्हातारी आई, त्याची बायको, लहान मूल आणि तो स्वतः. त्यांची रोजची कामं ठरलेली होती. मच्छीमार होडी घेऊन समुद्रात जायचा, मासे पकडून आणायचा. त्याची बायको आणलेले मासे बाजारात न्यायची आणि ते विकून यायची. आणि म्हातारी आई उरलेले मासे वाळवायची. वाळवलेल्या माशांना खूप भाव असतो बरं, फार महत्व असतं. कारण की पावसाच्या दिवसामध्ये मच्छीमारांना समुद्रात जाता येत नाही, वादळ असतं, मासे पकडता येत नाहीत. अशा वेळेला खायला काहीतरी पाहिजे, म्हणून साठवणीसाठी वाळलेले मासे फार उपयोगी पडतात. शिवाय बाजारात सुद्धा ह्याला चांगला भाव मिळतो, लोकही विकत घेऊन ठेवतात. त्यामुळे म्हातारी अगदी नित्यनेमाने मासे वाळवत असे. आणि ते छोटं बाळ आई बाजारात गेली की आई गेली म्हणून रडायला सुरुवात करायचं. मग दिवसभर कुरकुर करत राहायचं. हे नेहमीच ठरलेलं. एक दिवस काय झालं, मच्छीमार होडी घेऊन समुद्रात गेला. त्याची बायको मासे घेऊन बाजारात गेली. बाळ लागलं कुरकुरायला. म्हातारीने काय केलं, मासे वाळवण्याची तयारी केली. दाराच्या बाजूला एक चटई घातली, त्याच्यावर बाळाला बसवलं. समोर मासे वाळत घातले. आणि मासे वाळत घालून नुसते चालत नाहीत, त्याच्यावर लक्ष ठेवायला लागतं. कावळे मोठे हुशार असतात. ते काय करतात, पटकन डोळा चुकून कधी मासा पळवतील हे सांगता येत नाही. आयतीच मेजवानी मिळते त्यांना मासळीची. त्यामुळे म्हातारी डोळ्यात तेल घालून कावळ्यांवरती लक्ष ठेवते आणि त्यांना हाकलते. चांगलं ऊन पडलं की मासे वाळतात. चटईवर ठेवलेलं बाळ थोड्या वेळाने पुन्हा रडायला लागतं. पण म्हातारी काही त्याच्याकडे बघत नाही. तिचं सगळं लक्ष कावळ्यांकडे असतं. होतं काय, 2-3 दिवस मासे उन्हात टाकलेले असतात. वाळत घातलेल्या मासळ्यांकडे म्हातारी बघत असते. तिच्या असं लक्षात येतं की मासळी नीट वाळली नाहीये, थोडीशी ओलसर वाटतेय. थोडीशी बुरशी पण येईल की काय अशी तिला भीती वाटते. म्हणून ती एक मासळी हातात उचलून बघते, तर ती तिला मऊ पण लागते. म्हणून म्हातारी मासळीशीच बोलते आणि म्हणते, मासळे अगं तू वाळत का नाहीयेस? तर मासळी चक्क आजीशी बोलायला लागते. ती म्हणते, म्हातारे अगं सावली पडली आमच्यावर. शेळी गवत खात नाही, त्यामुळे आमच्यावर सावली पडली आणि म्हणून आम्ही वाळत नाही. त्यात आमचा काय दोष? म्हातारी म्हणते, बरोबर आहे. म्हणून म्हातारी उठते आणि गवतापाशी जाते आणि गवताला म्हणते, काय रे गवता, तुमच्या मासळ्यांवर का सावली पाडतोस? असं काय तुझं? खराब होतील ना माझ्या मासळ्या. गवत म्हणतं, अगं म्हातारे, आपली मालकीण बकरीला खायलाच सोडत नाही, सारखी बांधून ठेवलेली आहे. त्यामुळे आम्ही आपले वाढतोय, त्यात आमचा काय दोष? मग म्हातारी म्हणते, बरोबर आहे, तुम्ही काय करणार? आता बकरीलाच विचारते. म्हणून म्हातारी बकरीजवळ येते आणि बकरीला म्हणते, अगं बकरे बकरे, किती आळशी आहेस ग, ते गवत किती छान वाढले, तू खात का नाहीस? बकरी म्हणते, म्हातारे अगं मी रात्रंदिवस बांधून ठेवलेली आहे, मला कुठं मिळतंय गवत खायला तिथे जाऊन. खरं तर मी सुद्धा खूप कंटाळले, पण मालकीण सोडतच नाही, मी तरी काय करू? म्हातारी पुन्हा माशांजवळ येऊन बसते. तेवढ्यात तिची सून बाजारातून परत येते मासे विकून. आणि इकडे काय होतं, चटईवर बसलेलं बाळ सारखं रडत असतं. इतकं रडत असतं की बास. सून येताना त्या बाळाशी आजी म्हणते, अरे का रडतोस तू सारखा? बाळ म्हणतं, अगं आजी, मला तू चटईवर बसवलंयस, बसलो की थोड्या वेळाने मला इथं मुंग्या चावतात. किती वेळा मी रडतो, तू माझ्याकडे लक्षच देत नाहीस. म्हातारी म्हणते, अरे बापरे, खरंच की. तेवढ्यात सून आलेली असतेच. मग सून म्हणते, काय चाललंय तुमचं, किती कटकट? म्हातारी म्हणते, अगं ऐक जरा,
तू ह्या बकरीला गवत खायला का सोडत नाहीस? काय करू? हे बाळ सारखं रडत असतं, बाजारात नुसता कलकलाट. माझं काही डोकं चालत नाही बाबा. मला विचार करायला सुद्धा उसंत होत नाही. हे बाळ जर रडायचं थांबलं तर मी काहीतरी करू शकते. मग आजी विचार करते, हे बाळांनी काय सांगितलं की चटईतून मुंग्या चावतायत. म्हणून आजी हळूच चटई बाजूला करते, तो खाली मुंगी असते. आजी म्हणते, ए मुंगी, अगं तू माझ्या बाळाला का चावतेस? तर मुंगी म्हणते, म्हातारे, अगं तू चटई आमच्या वाटेत घातलीस. आम्हाला जे साठवण करायची असते की नाही, तो आमचा हा रस्ता आहे. आम्ही सगळ्याजणी या रस्त्याने जातो. आम्ही पावसाची बेगमी कशी करणार? तू तुझ्यासाठी पावसाळ्यात खाता यावे म्हणून मासे वाळवतेस. आम्ही काय करायचं ग? तू ही चटई बाजूला घाल, म्हणजे आमचा रस्ता मोकळा होईल. आम्ही त्या बाळाला चावतो की तुमचं लक्ष जावं म्हणून, तर तुम्ही त्याच्याकडे लक्षच देत नाही. अरे बापरे बापरे बापरे. इतकं मुंगीनी सांगितल्यावर म्हातारीच्या लक्षात येतं की आपण फक्त कावळ्यांवर लक्ष ठेवून आहोत. बाळ सारखंच रडतं, त्याच्यामुळे आपण लक्षच दिलं नाही. म्हणून म्हातारी काय करते, बाळाला पटकन उचलून घेते, चटई गुंडाळते आणि उभी करते. मुंग्यांचा रस्ता मोकळा होतो. मुंग्या सरसर सरसर त्यांच्या वाटेने जातात. म्हातारी बाळाला मोरीत नेते, त्याला जरा गार पाण्याने धुते, पुसून त्याला थोडंसं तेल लावते. आता बाळ मात्र रडायचं थांबतं, त्याला थोडं बरं वाटतं. बाळ रडायचं थांबल्यामुळे बाळाच्या आईला बरं वाटतं आणि मग तिला सुचतं की आता बकरीला गवत खायला सोडूया. म्हणून सुनबाई बाहेर येतात, बकरीला सोडतात. बकरी खुश होते, कितीतरी दिवसांनी तिला मोकळं मिळतं. 2-3 टुणटुण उड्या मारते आणि धावतच गवतापाशी जाते. घाईघाईनी मस्त गवत खायला लागते. अगदी छान वाटतं हिरवगार गवत तिला खाऊन. आणि होतं काय, भराभर गवताची उंची कमी होते आणि या बाजूला जी काही मासळी वाळत घातलेली असते त्याच्यावरची सावली एकदम नाहीशी होते. कडकडीत ऊन असतं. ऊन सगळं मासळीवरती पडतं आणि मग मासळी छान वाळायला लागते. कशी झाली गंमत. एकावर एक सगळं अवलंबून होतं. मुंगीला रस्ता दिला म्हणून बाळ रडायचं थांबलं. बाळ रडायचं थांबलं म्हणून बकरीला सोडता आलं. बकरीला सोडल्यामुळे गवत खाल्लं. गवत खाल्लं गेल्यामुळे सावली नाहीशी झाली आणि सावली गेल्यामुळे कडकडीत ऊन मासळीवर पडलं. मुंग्यांना पण बेगमी करता आली आणि म्हातारीची पण मासळी वाळली.